पुणे अत्याचार प्रकरणामधील महत्त्वाचा पुरावा असणारी स्कूल व्हॅन पोलिसांनी भर रस्त्यावर लावली आहे। संवेदनशील प्रकरणामधील महत्त्वाचा पुरावा रस्त्यावर ठेवल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले। पुणे अपघात प्रकरणामधील पोर्चे कार पोलिसांनी व्यवस्थित झाकून ठेवली होती, पण पुणे अत्याचार प्रकरणामधील पुरावा पोलिसांनी रस्त्यावर ठेवल्यामुळे वाद उद्भवण्याची शक्यता आहे। दरम्यान पुण्यामध्ये स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडूनच अत्याचार करण्यात आले। पुण्यातील वानवडी परिसरामध्ये ही धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। पोलिसांकडून नराधम आरोपी चालकाला अटक करण्यात आली। 45 वर्षीय नराधम संजय रेड्डीवर पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे। पुण्याच्या वानवडीमधील हा धक्कादायक प्रकार 45 वर्षीय नराधम संजय रेड्डी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडूनच अत्याचार करण्यात आले। धावत्या स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर बस चालकाकडून अत्याचार करण्यात आलाय। 45 वर्षीय नराधमाकडून 6 वर्षीय चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर 4 दिवसांपासून हा अत्याचार सुरू होता। नराधम एका नामांकित शाळेतील स्कूल बसमध्ये काम करत होता, तर हा आरोपी चिमुकलींना बसमध्ये पुढे सीटवर बसवत होता। बसमध्ये चिमुकलींसोबत अश्लील चाळे करत असल्याचा आरोप आहे। कुठेही वाच्यता करू नये म्हणून नराधमाकडून चिमुकल्यांना धमकी देखील दिली जात होती। चिमुकलीला वेदना झाल्यावर आईने विचारपूस केली आणि तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। ज्या पद्धतीनं आपण बदलापूरमध्ये बघितलं असेल की जो तो गुन्हेगार होता, त्याला ज्या पद्धतीनं पोलिसांनी कारवाई केली, अशा 2-4 कारवाया ह्या महाराष्ट्रामध्ये झाल्या पाहिजे। त्याशिवाय अशी जी बेसुमार वागणारी जे लोक आहेत ह्यांच्यावर अंकुश येणार नाही। पोलीस तरी किती याच्यामध्ये लक्ष घालणार, कारण आता प्रत्येक माणसाला माणूस पोलीस मिळणार नाही। ह्याच्यामध्ये कडक कारवाई अशी समाजामध्ये काहीतरी ह्याचा मेसेज गेला पाहिजे, आणि ते जर नाही केलं तर ह्याच्यापेक्षा भयंकर आणि भयानक परिस्थिती पुणे शहरात निर्माण होईल। पुण्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये एका ड्रायव्हरने मुलींना इनॲप्रोप्रिएटली त्या ठिकाणी टच केलेला आहे, चुकीच्या ठिकाणी टच केलेला आहे। लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनॲप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनॲप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं, आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या संज्ञेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं, आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत। कडक कारवाई करण्यात येते आहे।